2006च्या अंतर्गत जे आहेत आणि 2011चे रूल्स प्लस हे 8 प्रकारचे मिनिमम रेग्युलेशन्स हे प्रत्येक जणाला लागू आहेत. याचं पालन होणं अपेक्षित आहे. आता हे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून हे कुणाकुणाला लागू आहे हा प्रश्न आपल्या समोर आलेला असेल. तो सर्वात पहिला जो आहे दूध संकलन केंद्र कलेक्शन सेंटर जे असतात ते किंवा बल्क मिल्क कूलर्स यांना लागू आहेत. दुसरा आहे दूध शीतकरण सेंटर्स जे केंद्र आहेत कूलिंग सेंटर ज्याला म्हणतो तिथं आहेत. दुग्ध प्रक्रिया युनिट्स व उत्पादक ज्याच्यामध्ये पाश्चरायझेशन आपण करतो, प्रमाणीकरण करतो म्हणजे स्टँडर्डायझेशन, होमोजेनायझेशन जे करतो, निर्जंतुकीकरण करतो आणि त्याचबरोबर UHT प्रकल्प ज्याला म्हणतात म्हणजे अल्ट्रा हाय ट्रीटमेंटवाले जे प्लांट असतात त्यांना सुद्धा हे मानक रेग्युलेशन्स रूल्स लागू आहेत. त्याचबरोबर पॅकर्स आणि फिलिंग स्टेशन्स म्हणजे बऱ्याच वेळेस आपण बंद बॉटल्स तयार करतो किंवा पॅकेट तयार करतो ते पॅकर्स आणि फिलर्स यांना पण हे लागू आहेत. वितरक, वाहतूकदार आणि घाऊक विक्रेते यांना पण हे नियम लागू आहेत. किरकोळ विक्रेते, दूध बूथ्स, दूध विक्रेते व सुटे दूध विक्रेते यांना पण लागू आहेत. स्वयंचलित व बल्क दूध विक्री चालक यांना पाहिला आहेत. ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीन याच्यामध्ये असतात त्यांना. दूध व दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादक म्हणजे मिल्क प्रॉडक्ट्सवाले जसे की त्याचबरोबर पॅकिंग करणारे ह्या दुधाच्या प्रॉडक्टच्या बाबतीत आणि दुधाच्या बाबतीत पॅकिंग करणारे विक्रेते व यामध्ये पनीर असेल, छना असेल, खवा असेल, तूप असेल, लोणी असेल, क्रीम, दही, चीज, आईस्क्रीम, दूध पावडर, कंडेन्स्ड मिल्क, फ्लेवर्ड मिल्क व इतर सर्व दुग्धजन्य पदार्थ याचे उत्पादक यांना पण हे सर्व नियम लागू आहेत. या सर्वांनी या नियमांचं तंतोतंत पालन करायचं ज्याच्या माध्यमातून हे परिपूर्ण दूध सेफ मिल्क हे कंझ्युमरच्या प्लेटपर्यंत घरापर्यंत जाईल. कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अडल्टरेशन असणार नाही, कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन असणार नाही, कोणत्याही प्रकारचं सबस्टँडर्ड मिल्क ते असणार नाही. म्हणजेच सेफ असेल, अनसेफ किंवा सबस्टँडर्ड किंवा मिसब्रँडेड अशा प्रकारचं मिल्क किंवा मिल्क प्रॉडक्ट्स हे कंझ्युमरपर्यंत आपल्याला देता येणार नाही, विकता येणार नाही किंवा प्रक्रिया करता येणार नाही. यासाठी हे नियम लागू आहेत. आता थोडक्यात कारण डिटेल ऑर्डर आहे, प्रेस नोट पण डिटेल देतोय मी, त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला शॉर्टमध्ये सांगतो कारण हे जर डिटेल सांगायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात वेळ लागेल. ते आपण प्रेस नोटमध्ये निश्चितच वाचाल हे मला अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे त्याची पब्लिसिटी कराल हे मला अपेक्षित आहे. पण थोडक्यात जर आपल्याला सांगायचं झालं तर याच्यामध्ये जसं ॲप्लिकेबिलिटी सांगितली त्याचप्रमाणे याच्या बाबतीत कर्तव्य व जबाबदाऱ्या ज्या आहेत या FBO ज्या फूड बिझनेस ऑपरेटर ह्या सेक्टरमध्ये जे काम करतात त्याच्यामध्ये त्याचे हाताळणारे दूध व दुग्धजन्य पदार्थ हाताळणारे, प्रक्रिया करणे, साठवणे, वितरण करणे, विक्री करणे अशा सर्व आस्थापनामध्ये याच्यामध्ये हे इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे. तिथल्या पायाभूत सुविधा आणि स्वच्छता ह्या महत्त्वाच्या आहेत. जे युनिट आहे जसं हॉटेलच्या बाबतीत मी सांगितलं होतं तसं या बाबतीत पण आहे. ही आस्थापना जी असतात ह्या पूर्णपणे दूषितीकरणाचे संभाव्य स्रोतस्थान म्हणजे ज्याला पोल्युशनचे शक्यता जी असते त्याच्यापासून दूर असणं अपेक्षित आहे. धूळ, सांडपाणी आणि कीटक यांपासून पूर्णपणे दूर असणं आणि प्रोटेक्ट असणं गरजेचं आहे. दूध स्वीकारणे दॅट इज रिसेप्शन करणे, शीतकरण करणे, कोल्ड करणे, प्रक्रिया प्रोसेसिंग करणे, पॅकिंग, साठवणूक करणे यासाठीचं स्पष्टपणे त्याचे एरिया दाखवला पाहिजे. एखादी डेअरी आहे किंवा प्रोसेसिंग प्लांट आहे या ठिकाणी असे वेगवेगळे एरिया आहेत ते डिमार्केट केले पाहिजेत, लेबल केले पाहिजे, त्या ठिकाणी तेच काम करता आलं पाहिजे. जसं हॉटेलच्या बाबतीत मी बोललो होतो की किचनमध्ये रिसेप्शनचा वेगळा पाहिजे, सिग्रिगेशनचा वेगळा पाहिजे, व्हेजचा पाहिजे, तसेच या बाबतीत सुद्धा जे दूध स्वीकारलं जातं तो वेगळा डिमार्केटेड एरिया पाहिजे, तिथले स्टँडर्ड्स वेगळे ते त्याप्रमाणे पाळले पाहिजेत, इम्प्लिमेंट केले पाहिजेत. शीतकरण करण्याच्या बाबतीतल्या काय आहेत तिथं केले पाहिजेत. प्रोसेसिंग करण्याच्या बाबतीत आहे त्या ठिकाणचा वेगळा एरिया पाहिजे. पॅकिंग आणि साठवणूक ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत परस्पर दूषितीकरण किंवा क्रॉस कंटॅमिनेशन होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची कारण हे क्रिटिकल पॉईंट असतात ज्याला HACCP असं म्हणतो, हॅझर्ड ॲनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉईंट्स असं म्हणतात. हे हॅझर्ड ॲनालिसिस त्यांनी ठेवणं त्याच्यावरती डिटेलमध्ये थोड्या वेळात बोलेच मी. तसं अपडेशन करणं ते फसाईच्या स्टँडर्डप्रमाणे आहे ते कंप्लाय करणं
आणि ते इम्प्लिमेंट करणं. म्हणजे एका क्रिटिकल पॉईंटला जर ते सबस्टँडर्ड आलं किंवा ॲज पर स्टँडर्ड आलं नाही तर तिथंच ते रिजेक्ट जायला पाहिजे. पुढं तर गुड्स ते दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ जो आहे पुढे जाता कामा नये, तो डिस्कार्ड तिथंच झाला पाहिजे. त्याच्यामुळे तर क्रिटिकल पॉईंट्स म्हणतात. त्याच्यामुळे क्रिटिकल कंट्रोल पॉईंट असं नाव दिलेलं आहे. क्रिटिकल तिथं बघायचं आहे, ते स्टँडर्डला असेल तर तो पुढे प्रोसेस होईल, अन्यथा तिथंच तो रिजेक्ट होईल. ही प्रोसेस इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे.